भारतातील बँकिंग परिस्थितीचा इतिहास स्पष्ट करा किंवा बँकिंग हिस्ट्री ऑफ इंडिया अशा टाईपचा प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला विचारला जातो त्यावेळेला तो प्रश्न लिहायचा कसा, हा जो स्लॅबस आहे आता सद्यस्थितीमध्ये BA फर्स्ट इयर स्किलसाठी देण्यात आलेला स्लॅबस आहे, ज्यामध्ये पेपर बँकिंग. तर मग पाहूया हा प्रश्न सोडवायचा कसा. कुठलाही प्रश्न विचारला असता त्या प्रश्नाची सुरुवात करत असताना आपल्याला सर्वात प्रथम त्या प्रश्नाला अनुसरून प्रस्तावना करणं अत्यंत आवश्यक असते. आता या प्रश्नाची प्रस्तावना करत असताना पाहूया मग कसं करायचं, हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा सोडवल्याच्या नंतर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. तर उशीर न करता प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो. व्यापक दृष्टीने वित्त म्हणजे कर्जाने दिला घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंब, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच सरकार यांनाही असते. व्यक्ती व कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किंवा गृहबांधणीसाठी, तर व्यापाऱ्यांना मालाच्या खरेदीसाठी व उद्योगपतींना खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्ताची गरज भासते. तर सरकारला विकासात्मक कार्य व युद्ध सज्जतेसाठी पैशाची गरज भासते. अशा पैशाची देवाणघेवाण करण्याचे कार्य बँकेमार्फत केल्या जाते. ही झाली प्रस्तावना. आता प्रत्यक्ष प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करूया. स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड असे मुख्य दोन कालखंडामध्ये आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहिता येते. तर तत्पूर्वी स्वातंत्र्यपूर्व कालखंड पाहूया. भारतात पूर्वीपासूनच कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेटियार, सराफ यांच्याकडून कर्ज देणे व निश्चित व्याजासहित परत घेण्याचे व्यवहार चालत होते. नंबर 1, असंघटित बँक व्यवसाय. यात पैशाचे देणे घेणे करणारे व्यक्ती असतात आणि त्यांच्यावर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेचे किंवा संघटनेचे नियंत्रण नव्हते किंवा नसते. यात प्रामुख्याने सावकार, सराफी, महाजन, सेठ यांचा समावेश होत असे. नंबर 2, संघटित बँक व्यवसाय. या क्षेत्रावर RBIचे नियंत्रण असते. या क्षेत्रातील बँका ह्या निश्चित वर्गाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात. त्यात सार्वजनिक, खाजगी, सहकारी, परकीय क्षेत्रातील बँकांचा समावेश होतो. नंबर 3, बँक व्यवसायाची निर्मिती. सर्वात प्रथम भारतात अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला बँक ऑफ हिंदुस्तान नावाची भारतातील पहिली बँक स्थापन केली. या बँकेने सुमारे 20 वर्ष कार्य केले, परंतु त्यानंतर उतरती कळा येऊन ही बँक बंद पडली. नंबर 4, प्रेसिडेन्सी बँकांची निर्मिती. पार्ट फर्स्ट.
19व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीला सुसंघटित अशा व्यापारी बँकांची गरज वाटू लागली. त्यातूनच कंपनीने पुढाकार घेऊन 1806 मध्ये पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेची बँक ऑफ कलकत्ता म्हणून स्थापना करण्यात आली किंवा केल्या गेली. पुढे 1809 मध्ये तिला सनद मिळून प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालमध्ये रूपांतर करण्यात आले. 1823 मध्ये या बँकेला नोटा छापण्याचा तर 1839 मध्ये शाखा उघडण्याचा अधिकार देण्यात आला होता. नंबर 5 प्रेसिडेन्सी बँक निर्मिती पार्ट सेकंड किंवा दुसरा. 1840 मध्ये दुसरी प्रेसिडेन्सी बँक बँक ऑफ बॉम्बे या नावाने स्थापन करण्यात आली. तर 1843 मध्ये तिसरी प्रेसिडेन्सी बँक बँक ऑफ मद्रास या नावाने स्थापन झाली होती. या तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांना नोटा छापण्याचा अधिकार मिळाला होता. मात्र यांच्या नोटा लोकप्रिय न झाल्याने 1862 मध्ये कागदी चलन प्रस्तुत करण्याचा मक्ता ब्रिटिश सरकारने स्वतःकडे घेतला. नंबर 6 इतर बँकांची निर्मिती. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1865 मध्ये अलाहाबाद बँक अलायन्स बँक ऑफ सिमलाची निर्मिती झाली व 1881 मध्ये अवध कमर्शियल बँकेची निर्मिती ही बँक भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक होय. कोणती? तर अवध कमर्शियल बँक. तसेच 1894 मध्ये लाला हरकिशन यांच्या प्रयत्नामुळे पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली होती. ती संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक होय. नंबर 7 इम्पिरियल बँकेची निर्मिती. ईस्ट इंडिया कंपनीच्या सहकार्याने स्थापन झालेल्या 3 प्रेसिडेन्सी बँकाचे एकत्रीकरण करून 1921 मध्ये इम्पिरियल बँकेची निर्मिती झाली. ती एक खाजगी जरी असली तरी ब्रिटिश सरकारसाठी बँक म्हणून कार्य करत होती. पुढे इम्पिरियल बँकेचे रूपांतरण होऊन SBIची स्थापना झाली होती. पार्ट सेकंड स्वातंत्र्योत्तर कालखंड. भारत 1947 ला स्वातंत्र्य झाला त्यानंतरही भारतात बँकिंग व्यवसाय चालूच होता व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वित्तीय विनिमयाचे कार्य केले जात होते. पार्ट सेकंड मधला नंबर 1 RBIचे राष्ट्रीयकरण. 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झालेली भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा उल्लेख करण्यात येतो. RBI कायदा 1934 द्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारतात बँक बुडतीचे प्रमाण वाढले असल्याने व्यापारी बँकाच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण झाले आणि भारतीय संसदेने 17 फेब्रुवारी 1949 रोजी बँकिंग विनिमय कायदा 1949 संमत केला व 16 मार्चपासून तो कार्यवाहीतही आला. नंबर 2 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. 19 जुलै 1969 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. ज्यांच्या ठेवी जून 1969 मध्ये 50 कोटीपेक्षा अधिक होत्या अशा 14 बँकांना राष्ट्रीयकृत बँकेचा दर्जा मिळाला. नंबर 3 6 बँकांचे राष्ट्रीयकरण. बँकिंग व्यवसायाची सुधारणा करत कृषी, उद्योग, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ज्या बँकांच्या ठेवी 14 एप्रिल 1980 रोजी 200 कोटींपेक्षा अधिक होत्या अशा 6 बँकांचा समावेश आहे.
वरील पद्धतीने बँकिंगचा इतिहास आपल्याला स्पष्ट करता येतो.